तर राजीनाम्यासाठी केंद्र सरकारवर आणि शिक्षण मंत्र्यांवरती दबाव आला तो कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या आंदोलनाचा। कॉकरोच जनता पार्टी हा कोणताही राजकीय अधिकृत पक्ष नाहीये, पण त्यांच्या दबावामुळे एका मंत्र्याचा राजीनामा घेणं शक्य झालंय। सरन्यायाधीशांनी देशातल्या बेरोजगारांसंदर्भात केलेली एक टिप्पणी आणि त्यानंतर सोशल मीडियावर उपरोधिक पद्धतीने सुरू झालेली ही चळवळ मैदानामध्ये उतरली, मैदानात प्रभावी झाली आणि थेट शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला। या आंदोलनाचा प्रवास नेमका कसा होता आपण पाहूया। 3 मे नीट 2026 ची परीक्षा झाली। 12 मे नीटचा पेपर फुटल्याचं समोर आलं आणि परीक्षा रद्द झाली। 15 मे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान बेरोजगार तरुण सुरळासारखे असतात असं विधान केलं। 16 मे पेपर फुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीकडून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली। देश के युवाओं की जो मांग है वो मांग बड़ी सिंपल और बड़ी क्लियर है। वो मांग एक ही है, धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए। 6 जून अमेरिकेतून अभिजित दीपके भारतात परतले। 6 जून दिल्ली जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालं। 28 जून जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू झालं। 18 जुलै पोलिसांनी वांगचुक यांना जबरदस्ती सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं। 20 जुलै संसदेवर आंदोलनाची हाक देण्यात आली। हजारो तरुण दिल्लीत दाखल झाले। 20 जुलै आंदोलनादरम्यान पोलिसांकडून तरुणांवर लाठीमार करण्यात आला। या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला। 20 जुलै सरकारची पहिल्यांदाच सीजेपीशी चर्चा झाली आणि त्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। 23 जुलै मेदांता रुग्णालयात वांगचुक यांनी उपोषण सोडलं। 24 जुलै सीजेपी आणि सरकारची चर्चा झाली। 2 मागण्या मान्य देखील झाल्या। 25 जुलै अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिला।